नमस्कार मित्रांनो, मी निखिल अविनाश परुळकर आणि पुन्हा एकदा YouTube चॅनलवरच्या निखिल परुळकर ब्लॉग्सवर आपलं खूप खूप स्वागत करत आहे. सर्वात पहिलं प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ फार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. पहिली गोष्ट, शनिवार म्हणजे सुट्टीचा वार, पण व्हिडिओला सुट्टी नाही हा. त्यामुळे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलोय. तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी एक सांगू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर हिट करा, कमेंट बॉक्समध्ये एक छोटीशी कमेंट करा. सबस्क्राईब करा, कारण फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील, ज्याच्यामुळे तुम्हाला माझे एक एक व्हिडिओज बघता येतील, एक एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघता येतील. तर सर्वात पहिला प्रथम आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे एक कॅमेरावरती, आणि त्या कॅमेराचं नाव आहे क्युबो बाईक कॅम प्रो. हे बघा, हा जो कॅमेरा आहे या कॅमेराचं नाव आहे क्युबो बाईक कॅम प्रो. तर हा जो कॅमेरा आहे हा हिरो ग्रुप लिहिलेलाच आहे, ट्रस्ट ऑफ हिरो ग्रुप. हे बघा, इथे लिहिलेलं आहे ट्रस्ट ऑफ हिरो ग्रुप. तर पहिली गोष्ट म्हणजे मी सांगू इच्छितो की कॅम कशाला आपण वापरतो. कसं असतं, 4 व्हीलर मध्ये डॅश कॅम म्हणतात आणि 2 व्हीलर मध्ये बाईक कॅम म्हणतात. याचं फंक्शन एवढंच असतं की जेव्हा आपण कुठे काही गोष्टी इन्सिडेंट घडतात तर त्या कॅमेराच्या माध्यमाने आपण दाखवू शकतो की खरं काय घडलेलं आहे ते, आणि त्याच्याने आपण बघू पण शकतो की खरं काय झालंय ते. तर तसाच एक हा दमदार गॅजेट मी तुमच्या समोर आणलेला आहे आणि आपण बघूया की खरोखरच हा उपयुक्त आहे की नाही. तर आपण याला अनबॉक्सिंग करूया, त्याच्यावरचं सगळं स्पेसिफिकेशन वगैरे मी तुम्हाला दाखवीन, सांगीन. आणि नॉट ओनली दॅट, आपण हेल्मेट वरती लावून एक राईड करूया. तर मंडळी, जास्त मी बोलत नाही, मी आता हे अनबॉक्स करतो आहे क्युबो बाईक कॅम प्रो. तर चला मंडळी, लेट्स स्टार्ट. माझ्या समोर आता आहे क्युबोचा बाईक कॅम प्रो ट्रस्ट ऑफ हिरो ग्रुप. तर हे उघडण्यापूर्वी जरा या बॉक्सेस वरती, जे बॉक्सच्या आजूबाजूला काय काय लिहिलेलं आहे ना, ते मी जस्ट तुम्हाला सांगतो. हे बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की एकतर हा 3 मेगापिक्सल 1296p चं रेझोल्युशन आहे, याच्यामध्ये वाईड अँगलचा व्ह्यू मिळतो. नंतर त्याच्यात लो लाईट परफॉर्मन्स म्हणून आहे. नंतर वॉटरप्रूफ आहे, सपोर्ट्स 1 TB SD कार्ड, म्हणजे तुम्ही 1 TB SD कार्ड सपोर्ट करता याच्यामध्ये. त्याच्यानंतर वायफाय कॉम्पॅटेबल म्हणून दिलेलं आहे, कॉम्पॅटेबल. 2000 mAh ची बॅटरी आहे याच्यात, म्हणजे 360 मिनिट्स बॅटरी चा लाईफ याच्यामध्ये आहे, अप टू 360 मिनिट्स बॅटरी लाईफ असं दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर हे जर तर बॅक साईडला त्याच्या खालच्याच भागात त्यांनी सगळा त्याचा ऍड्रेस वगैरे आहे, हिरो इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, त्याचा ऍड्रेस वगैरे, कस्टमर केअर नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, हे सगळं आहे. आणि त्याचं म्हणजे फायदे काय काय आहेत ते पण लिहिले. असा आहे आपला हा क्युबोचा बाईक कॅम. आता आपण याचं कव्हर उघडून आतमध्ये काय काय आहे ते बघूया. चला, मी आता हे ओपन करतो आहे. हे बघा, हा जो क्युबोचा कॅम आहे, हे ऑलरेडी अमेझॉनचं बॉक्स होतं. आता बघा, हे ओपन केलंय, ह्याला बाजूला ठेवलेलं आहे. तर वरती इकडे तुम्हाला हे वायर, आता हे जे वायर आहे हे मी स्टिकर मुद्दाम लावलेलं आहे की याला कॅमेरा म्हणून आयडेंटिफाय, कारण भरपूर अशा माझ्याकडे वायर्स आहेत, तर त्यामुळे एक आयडेंटिफिकेशनमुळे मी हे वायर ठेवली आहे, ह्याच्यासाठी मी ते स्टिकर लावलेलं आहे. तर आज हे जे आहे ही त्याची केबल आहे. त्याच्यानंतर हे तुमचं, मला वाटतं मॅन्युअल आहे हिरो कॅमचं. याच्यात तुम्ही बघू शकतात, हे बघा, इथे लिहिलेलं आहे की किती बाबा बॅटरी आहे, रेकॉर्डिंग किती होतं, काय आहे. त्याच्यानंतर तुमचं बाईक कॅम प्रोचं हे QR कोड आहे वॉरंटी वगैरेसाठी, याचे फीचर्स वगैरे आहे. तर असं एक लिफलेट दिलेलं आहे, त्याला इथे ठेवून देऊया. त्याच्यानंतर हे जे आहे हे आहे तुमचं, मला वाटतं मॅन्युअल, ओनर्स मॅन्युअल ज्याला म्हणतो. हो, हे बघा, हे ओनर्स मॅन्युअल आहे हिरो ग्रुपचं. इथे लिहिलेलं आहे हिरो ग्रुपचं, क्युबो कंपनीचं, हिरो ग्रुप व्हेंचरचं एक हे ओनर्स मॅन्युअल आहे. त्यात सगळं दिलेलं आहे त्यांनी, काय काय कसं वापरायचं वगैरे ते. हे बघा, कुठले कुठले याच्यात कॅमेराज येतात तेही दिलेले आहे. याला आपण इथे ठेवूया. नंतर सर्वात मेन म्हणजे तुमचा कॅमेरा. या कॅमेरावर पण त्यांनी दिलेलं आहे की मॉडेल वगैरे कुठले, IEC 665 2014, याचं ही हे आहे तुमचं www ची साईट आहे, त्याच्यावर तुम्ही चेक करू शकता. आणि इथे लिहिलेलं आहे बघा, क्युबो
कॅम म्हणून दिलेलं आहे आणि सर्वात इथे त्यांनी दिलेलं आहे हे बघा f2.1 f इज इक्वल टू 3.26 mm आणि इथे दिलंय वाईड अँगल लेन्स. तर याला आपण इथे ठेवून देऊया. ओके. त्याच्यानंतर हे एक मला वाटतं एक एक्स्ट्रा ॲडेसिव्ह आहे. जर तुम्हाला त्या प्लेटवरती बेस प्लेट म्हणतो त्याला लावायचं असेल तर एक 3M ची त्यांनी हे दिलेलं आहे. आणि हे जे आहे हे बॉक्स आहे. तर आपण या बॉक्सला पण बघूया आतमध्ये काय आहे ते. प्लॅस्टिकचं त्यांनी बॉक्स याच्या आतमध्ये आहे. तर यालाही उघडून आपण बघूया. तर मित्रांनो हे जे आहे याला बेस प्लेट म्हणतात किंवा हेल्मेटवरती लावायचं हे प्लेट असतं. याला इकडे 3Mचं हे तुम्ही हेल्मेटवर लावून हा जो कॅमेरा आहे हा याच्यात तुम्ही लॉक करू शकता. इथे ॲरो दिलेला आहे बघा. म्हणजे या अशा याच्यात तो स्लाइड करायचा आतमध्ये आणि स्लाइड केल्यावर लगेच तो चालू होतोय. प्रेस टू अनलॉक म्हणजे अनलॉक करताना दाबायचं तो तिथून असा बाहेर येणार. तर हा एक आहे. आणि अजून एक त्यांनी ना पिन दिलेली आहे आपल्याला, तेही दाखवतो तुम्हाला. एक मिनिट. हे बघा ही पिन म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सिम काढण्यासाठी असतं ना. तर याचा उपयोग काय माहित नाही. मला वाटतं याच्यात बघायला पाहिजे ते ओनर्स मॅन्युअल मध्ये कशाला हे दिलेली आहे ती. तर ते आपण बघूया आणि तेही सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 1 2 हे 3 4 5 6 7 प्रकारचे इक्विपमेंट्स ह्याच्यामध्ये आहेत. वस्तू या बॉक्समध्ये आहे. आता हाय आपण गाडीवर माउंट करून कसं दिसतं तेही बघूया. त्याच्या आधी याला चार्जिंगची प्रोसेस आहे. ती प्रोसेस पण मी तुम्हाला सांगतो की कसं असतं ऑन केल्यावरती. त्याला आता बघा ही केबल आहे, हे स्लॉट आहे इथे. तर या स्लॉटमध्ये मी आता चार्जिंगला लावतोय. हे बघा हे आता चार्जिंग होत आहे. हे दिसतंय तुम्हाला. हे बघा चार्जिंग होत आहे आता हे. तर आता याचं हे कसं आहे पहिल्यांदा रेड येणार इथे, त्याच्यानंतर हे मल्टी लाईट्स येतील. हे बघा हे चालू झाले मल्टी लाईट्स याला. हे बघा ब्ल्यू रेड आणि ग्रीन असे लाईट्स येतात. आणि त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने एक रेड आणि एक ग्रीन हे बघा आता ग्रीन लाईट आलाय. आता हा जो ग्रीन लाईट आहे ना हा इकडचा हा आता चार्जिंग होतोय. हे असं असं वाढून मग एका ठिकाणी हा स्टेडी होईल. जेव्हा ते स्टेडी होईल ना हा बघा हा जो लाईट आहे तेव्हा वाढून असं इथून इथे इथे येणार आणि मग स्टेडी झालं की ते फुल चार्ज होणार. त्याच्यानंतर आपण तो हेल्मेटवर माउंट करूया. तर मित्रांनो आता हा जो क्युबो कॅम आहे हा फुल चार्ज झालेला आहे. हे बघा हा जो ग्रीन लाईट आहे स्टेबल झालेला आहे म्हणजे हा फुल चार्ज आहे. तर गाईज हा माझा हेल्मेट आहे. माझं हेल्मेट MT हमर. हा बघतायत तुम्ही याच्यात या मोबाईलमध्ये मी ऑलरेडी क्युबोचा जो ॲप आहे हा ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे प्ले स्टोअर मधून. हा बघा इथे दिसतोय तुम्हाला. तर आता मी काय करतो याला इथे ठेवून देतो असा क्युबोचा. हे बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर. थोडंसं आपण मागे घेऊया. तो बघा तिथे दिसतोय तुम्हाला क्युबोचा जो कॅम आहे ना तो बघा तिथे आहे. तर मी तुम्हाला जवळून पण दाखवीन मी. आता मी हे हेल्मेटला माउंट करतोय. ठीक आहे. हे बघा आता मी हे माउंट करतोय हेल्मेटला. हे बघा हे वरचं जे हेल्मेट बेस प्लेट आहे कॅमेराची इथे आता मी लॉक करणार. हे बघा हे असं स्लाइड करायचं याच्यातून आणि हे लॉक झालं. तर लॉक झाल्यानंतर मग आपल्याला ह्या इथे यायचं आहे. हे बघा आता ऑलरेडी तिथे लॉक झालेलंच आहे. हे बघा लाईट पण आलाय तिथे. आता या हा जो ॲप आहे हा ॲपमध्ये मी आता चाललोय आणि ॲपमध्ये इथे क्लिक करायचं. हा इथे विचारतो ॲक्टिवा 6G म्हणजे माझ्या ज्या गाडीचं मी इथे खेळ टाकलेला आहे ID पासवर्ड. त्याच्यावरती क्लिक करायचं. तर हे क्लिक केल्यानंतर हे बघा हे तुम्हाला आता कंप्लीट स्क्रीन दिसतोय. ठीक आहे. हे बघा हा स्क्रीन दिसतोय आणि 100% चार्ज पण आहे. पाय तर मी असं फिरवतो थोडंसं त्याला म्हणजे तुम्हाला दिसेल बरोबर. हे बघा दिसला. हे बघा आता हे 100% चार्ज आहे. आता मेन बॅटरी पण चार्ज आहे 100%. हे बघा इथे दिसतंय बॅटरी चार्ज आहे. आणि आता तुम्हाला जर स्नॅप घ्यायचा असेल तर आता मी आता हेल्मेटवरती आहे मी तर तुम्हाला राईड पण करून दाखवीन. पण आता हे बघा हे समोरचा व्ह्यू दिसतोय तुम्हाला कळलं. तर समोरचा व्ह्यू समजा एक स्नॅप घ्यायचा आहे तुम्हाला तर तुम्ही हा स्नॅप घेऊ शकता. तसा तो बघा तिथे स्नॅप आला. बघा हे मी हलवलं तर हा कॅमेरा हलेल. हे बघा हा बघा हल्ला.
हेल्मेट घातलेलं आहे, कॅमेरा ऑन आहे आणि तुम्ही बघताय समोर हे बघा स्क्रीनवरती इकडे आता दिसतंय आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला स्क्रीन दिसतोय समोर रायडिंगचा. तर आता एक छोटीशी इथून पुढे जाऊन आपण ते बघूया की कसं ऑपरेट होतं ते. चला तर मंडळी. तर मित्रांनो आता बघा मी ऑन केलेला आहे आणि मेन म्हणजे माझ्या डोक्यावरती हेल्मेटवरती क्युबो कॅम आहे आणि समोर मोबाईलवरती तुम्हाला तो दिसतोय. आता कम्प्लिटली स्क्रीन दिसतंय आणि रेकॉर्डिंग पण होत आहे. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपल्याला क्लिअरली जसं आपण डॅशकॅम असतो गाडीमध्ये आपल्या 4 व्हीलरमध्ये तसाच हा 2 व्हीलरचा वेबकॅम आहे. वेबकॅम नाही सॉरी बाईक कॅम म्हणायला हरकत नाही. तुम्ही आरामात बघू शकतात कम्प्लीट स्क्रीन कॅप्चर करून. ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं की ट्रॅफिक मध्ये कसं काय कोण कुठे मध्ये येत आहे काय येत आहे. तसा हा कॅमेरा हेल्मेटवरती माझ्या डोक्यावर आहे. करण्याचं कारण असं होतं की आपल्याला चेक करायचं आहे की कसं ऑपरेशन्स वगैरे या कॅमेराचे कसे आहे. मला तर चांगले वाटले आणि मला खूप चांगला वाटला हा कॅमेरा. व्हॅल्यू फॉर मनी परत परत मी सांगतोय. तुम्हाला कसा वाटला हा कॅमेरा आणि हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि होपफुली आता मी चाललोय घरी. एक छोटीशी राईड केली होती. तर मित्रांनो होपफुली तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल आणि खास करून मी हा जो कॅम लावलेला आहे तो कॅमेरा जो लावलेला आहे तो खास करून जसं आपल्या गाडीमध्ये डॅश कॅम असतो तसा माझ्या हेल्मेटवरती हा बाईक कॅम आहे. तर तुम्हाला पण जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर हिट करा आणि कमेंट बॉक्समध्ये एक छोटीशी कमेंट करा. फ्री ऑफ कॉस्ट असतं, सबस्क्रिप्शनला काही पैसे लागत नाहीत. तर तुम्ही डेफिनेटली याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय. पुन्हा भेटूया एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, जय महाराष्ट्र.